पहलगाममधल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना भवन इथं निषेध आंदोलन करण्यात येत आहे। निषेधाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। शिवसेना भवनासमोर लावलेले बॅनर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी काढल्यानं शिवसैनिक संतप्त झाले। मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद निवळल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर्स लावलेले होते। मात्र महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे बॅनर्स काढून टाकल्यानंतर हे शिवसैनिक आक्रमक झाले होते। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा संपूर्ण वाद निवळलेला आहे। बर फिरत असतात त्या पर्यटकांची जबाबदारी केंद्र सरकार त्या राज्य सरकारची असते। आज निष्पाप बळी गेलेले आहेत, जवळजवळ 28 का 30 वाढतच जातील संख्या। याला जबाबदार कोण? आज मोदी साहेबांचा दौरा होता एक 8 दिवसापूर्वी, त्यावेळी त्यांनी तो रद्द केला। म्हणजे त्यांना कुठेतरी पूर्वकल्पना होती इथे भ्याड हल्ला होणार किंवा अतिरेकी हल्ला होणार आहे, दहशतवादी हल्ला होणार आहे, म्हणून तो मोदींजींचा दौरा त्यांनी कॅन्सल केला। परंतु त्यानंतर त्यांनी तिथे अलर्ट जारी करायला पाहिजे होता किंवा त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। यांची आयबी कुठे गेली? आज म्हणतात आहे ना तर आम्ही एवढा प्रगती केली, काय केली? आज हिंदूंना त्यांनी कपडे काढून हिंदू आहेत की मुस्लिम आहे बघून मारलेलं आहे, तोपर्यंत तिकडची पोलीस कुठे गेली आहे? त्यावेळी काश्मीरमध्ये म्हणतात आम्ही तर अजून गेलो नाही की 10 मिनिटावरती पोलिसांची व्हॅन असते किंवा बंदोबस्त असतो, त्यावेळी ही एवढं कारस्थान होईपर्यंत तिकडचे पोलीस गेले कुठे? बंद डोळे। हे काय क्रेडिट घेण्यासाठी? मागे पुलवामा हल्ला झाला त्यावेळी त्यांनी ते घुसेंगे और मारेंगे त्या पद्धतीचंच आता त्यांच्या स्टेटमेंट आहे। अरे घुसेंगे मारे 10 लाख, तुम्ही एखाद्या माणसाची किंमत 10 लाख आणि 15 लाख करताय, म्हणजे एवढं त्यांच्या घरावरती काय आभाळ कोसळलं त्याची काही कोणाला? नवीन लग्न झालेल्या एका विहितीच्या समोर त्याच्या नवऱ्याला मारतात आहे। हे दृश्य बघून आमच्या डोळ्यातनं पाणी आलं। पण तो केंद्र सरकार फक्त वल्गना करतात आहे, घुसेंगे और मारेंगे कितने आणि कोणतरी 2 आणून मारले आहेत तिथे अतिरेकी। ह्या सर्व गोष्टीवरती आम्हाला विश्वास नाही जाय। आज पूर्ण केंद्र सरकारची जबाबदारी आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाची, तो भले महाराष्ट्रात राहू दे, केरळमध्ये राहू दे किंवा काश्मीर, सुरक्षा रक्षकांत तैनात। आणि काश्मीर हा एकदम अलर्ट राज्य आहे।